महामुंबई चॅनलकडून वृत्तनिवेदक सुनील उमरोटकर आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. धुतुम ग्रामपंचायतीचा अभिमान वाटतो. माजी आमदार मनोहर शेठ भोईर. उरण दिनांक 16 गावच्या सर्वांगीण विकासासाठी हिरिरीने सहभाग घेणाऱ्या धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी आपल्या ग्रामपंचायत फंडातून दिव्यांग व्यक्तींना तसेच विधवा महिलांसाठी सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता पुढाकार घेतला आहे. तसेच इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकरता सौर ऊर्जा बसवण्याचे लोकहिताचे काम केले आहे. अशा धुतुम ग्रामपंचायतीचा निश्चित आम्हाला अभिमान वाटत आहे, असे गौरवोद्गार उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी धुतुम येथे व्यक्त केले. धुतुम ग्रामपंचायतीचा सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली धुतुम ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग निधीचे वाटप, विधवा महिलांसाठी सानुग्रह अनुदानाचे वाटप तसेच इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकरता सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन बुधवारी दिनांक 15 रोजी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत, उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समित वाठारकर, आयओटी प्रकल्पाचे अधिकारी अतुल खराटे, नाजमीन शेख, भूपेश शर्मा, संदीप काळे, अरुण कुमावत यांच्या उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, उपसरपंच रविनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, प्रकाश ठाकूर, स्मिता ठाकूर, सुचिता कडू, अनिता कडू, करिश्मा ठाकूर, कविता ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कडू, ग्रामविकास अधिकारी पी.यू. खैरे सह आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते. धुतुम वरून पत्रकार अनंत नारंगीकर.